हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात आता शासन निर्णय जो आहे तो सरकारने आणलेला आहे आणि मराठ्यांचं जे आंदोलन मुंबईत सुरू होतं ते मात्र शासनाने कुठेतरी त्याला टाळेबंद लावलेले असल्याचं पाहायला मिळतं। परंतु ज्या पद्धतीने हा सगळा हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय सरकारने काढलाय त्या सगळ्याच्या संदर्भात ओबीसी समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। ओबीसी समाजाने देखील त्या संघटनांनी या शासन निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाऊ अशी भूमिका घेतली आहे। आपल्यासोबत ॲडव्होकेट विनीत धोत्रे आहेत, ते देखील या सगळ्या शासन निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात त्यांनी रिट पिटिशन दाखल केली आहे। आपल्यासोबत विनीत धोत्रे आहेत स्वतः। तुम्ही हा शासन निर्णयाच्या विरोधात कोर्टात गेलात, कोणती कारणं वाटतात की हा शासन निर्णय टिकणार नाही? सगळ्यात आधी सर मी हे सांगू इच्छितो की मी एखाद्या जात या आरक्षणच्या सर मी अगेन्स्ट नाही आहे। माझं मूळ रूप हेच आहे की तुम्हाला जे काही आरक्षण द्यायचं आहे ॲज पर द लॉ द्या। ओके, ॲज पर द तुम्ही लॉ द्या जे की चौकटीत ते बसतं। आता हे जे सर आहे इट इज टोटली वॉइड अब इनिशियो अँड इट इज टोटली सर ऑपोजिट टू द लॉ। रूलिंग आहे सुप्रीम कोर्टचे जे की ते सांगतात की एखादं जी आर जे आहे हे एखाद्या कास्टला मागासवर्गीय यांनी डिक्लेअर करू शकत नाही, असंविधानिक आहे। जर तुम्हाला काही रिझर्वेशन तुम्ही ते देत आहेत तर ॲज पर द लॉ इट शुड बी अँड ॲज पर द स्टेटस ऑल्सो। समाजाला दोन रूपाने आहेत आरक्षण, एक EWS एक SEBCनी पण आहे। तर आता हे तुम्ही का दिले नवीन आणि तुम्ही हे जर देत आहेत मग हे चौकटीत बसतं की ॲज पर द लॉ ह्यावरती तुम्ही स्पेसिफाय करावं, एवढी माझी ती म्हणणं आहे। खरं तर विनीत धोत्रे यांनी सांगितलंय की हा सगळा शासन निर्णय जो काढण्यात आला आहे तो असंविधानिक पद्धतीने काढण्यात आला आहे। आपल्यासोबत राजेश खोब्रागडे सर सुद्धा आहेत जे की या सगळ्या या पिटिशनच्या संदर्भात कोर्टात आपली अधिकृत भूमिका मांडणार आहेत। राजेश सर, खरं तर विनीत धोत्रे म्हणतात की असंविधानिक आहे, परंतु मराठे जे बांधव आहेत ते म्हणतात की हा जो काही निर्णय आहे तो कोर्टात टिकेल म्हणून। तुम्हाला वाटतं का कोर्टात टिकेल म्हणून? धन्यवाद मित्रांनो। आपल्याला जे म्हटलेलं आहे, जे शासन निर्णय काढलेला आहे हा बेकायदेशीर निर्णय आहे आणि हा कोर्टामध्ये टिकणारच नाही। कारण ज्या उपसमितीने हा GR साठी संमती दिली आणि त्याच्याने पास केलेला GR आहे तो टिकू शकणार नाही, कारण हा कायद्याच्या बाहेर आहे। संविधानमध्ये याची कुठेही तरतूद नाही करून याला टिकण्यासाठी ती जी उपसमिती आहे जी बनवलेली आहे ते कुठल्याही कायद्याच्या निमित्ताने कुठेही उभे राहू शकत नाही, स्थिर राहू शकत नाही। याच्यासाठी महत्त्वाचं आहे करून ह्या GR ला कॅन्सल क्वॅश करावं। आम्ही पहिली गोष्ट म्हणण्याचं तात्पर्य काय, आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, मिळालं या मिळालं पाहिजे याच्या विरोधात नाही आहे। आम्ही फक्त म्हणतोय करून ज्याचे कायद्याने बसतं आहे, कायद्याची तरतूद असावी त्या कायद्याने त्यांना आरक्षण मिळावं। कायदा आरक्षण कसं आहे, स्पेशल बॅकवर्ड कास्ट आहे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड कास्ट आहे या कोणाही जे कायद्याने बनलेलं आहे, कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत बसणार आहे त्यांनाच आरक्षण मिळावं। माझ्या हिशोबाने ह्या उपसमितीने जे निर्णय केलेला आहे गॅजेट, हैदराबादचा गॅजेट लागू करण्याचा दृष्टिकोन आहे जो इथे बसत नाही, कायद्याने बेकायदेशीर आहे आणि हा कोर्टामध्ये राहणार नाही। 1 किंवा 2 तारखेमध्येच खारिज केलं जाईल। परंतु काही लोक जे आहेत मराठा समाजातले बांधव त्यांनी कॅवेट दाखल केली आहे। हा जो काही शासन निर्णय आहे हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातला तो टिकावा याकरता त्यांनी कॅवेट दाखल केली आहे। त्यांची कॅवेट कोर्टात टिकणार का? सर, कॅवेट दाखल करणे आणि ज्याच प्रकारे मला जनहित याचिका दाखल करणे, निर्णय चॅलेंज करणे हा दोघांचा संविधानिक अधिकार आहे। दोघांनी आपापल्या अधिकारांचा हे घेतलेला आहे। आणि दुसरे प्रश्न, जे कॅवेट दाखल केले त्याने कॅवेट याच्यासाठी दाखल करून काय बाबा कुठली हिअरिंग आम्हाला न कळत व्हावी नाही, आम्हाला त्याचा एक मौका मिळावा, आम्हाला त्यांचा आमची बाजू मांडण्याचा एक वेळ द्यावी, संधी द्यावी याच्यासाठी आहे। तर ज्यांना त्यांचा अधिकार आहे कॅवेट दाखल करण्याला आणि त्यांना कॅवेट दाखल करायचा अधिकार आहे, त्याच प्रकारे मी याचिका दाखल केली आहे। पण जे बाजू आहे करून टिकेल किंवा नाही, माझा दृष्टिकोन असा आहे करून हे गॅजेट कायद्याच्या भाषेमध्ये टिकणार नाही, कुठेही इथे स्थान नाही आहे आणि हे असंविधानिक आहे, याच्यासाठी त्याला खारिज करणं महत्त्वाचं आहे। विनीत धोत्रे यांच्याशी पुन्हा बातचीत करणार आहोत। विनीतजी, हे जे काही शासन निर्णय आलाय हा सगळ्या लोकांच्या दबावाला बळी पडून सरकारने हा सगळा काही शासन निर्णय आणला का? ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गेले 3-4 दिवस आंदोलन गणपतीच्या गणेशोत्सवाच्या दरम्यान सुरू होतं, ते आंदोलन थांबवण्याकरता हा सगळा घाई गडबडीने आणलेला शासन निर्णय का? सर हे बघा, मी या संदर्भात काही मी टीका करणार नाही, पण मी तुम्हाला हेच मी सांगतो, जर एखादा GR आहे इन फोर्स, तुम्हाला अजून एक नवीन GR ते का लागते?
हे फर्स्ट दे शुड टेल एव्हरीबडी वेन a GR is into force, why is there the need for a second GR? सेकंड थिंग की हा जो GR आला आहे हा टोटली असंविधानिक आहे. आता हे टाईम अँड प्लेस ही प्लॅन्ड होती किंवा नाही प्लॅन्ड होती ह्यावरती मी काही टीका करणार नाही. माझं म्हणणं हेच आहे की इट इज अनकॉन्स्टिट्युशनल. तुम्हाला द्यायचं आहे. माझं पण मत हेच आहे की त्यांना ते द्यायला पाहिजे आरक्षण, पण ॲज पर द लॉ. खरं तर धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. ॲडव्होकेट अनुप नितीन धोत्रे आहेत आणि त्याचसोबत राजेश खोब्रागडे आहेत. खरं तर ज्यांनी या सगळ्या शासन निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आहेत त्या ॲडव्होकेट धोत्रेंचं असं म्हणणं आहे की SCBC आणि EWSचं आरक्षण असताना तरी देखील शासनाकडनं हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीकरता शासन निर्णय का काढण्यात आला तो खरं तर बेकायदेशीर आहे आणि तो टिकणार नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलेलो आहे. खरं तर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते संविधानिक स्वरूपातलं आणि कायदेशीररित्या असलेलं आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं देखील मत जे आहे ते ॲडव्होकेट धोत्रे आणि त्याचसोबत ॲडव्होकेट खोब्रागडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.